समभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। मारातिरेकमभियु जितसपरते घोरं पनालवकमख मथदयखं खन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं दावगिचकमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। शिवाजी महाराज की सविनय जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक सभागृह नागोठणे, तालुका रोहा, जिल्हा रायगड येथे आपले सहर्ष स्वागत आहे. जीवनातल्या मंदिरी बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची. सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 यांचे विद्यमाने विश्ववंदनीय महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांची 2569वी तसेच विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी संयुक्त जयंती महोत्सव शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह ST स्टँड समोर नागोठणे विभागामध्ये साजरी करण्यात येत आहे. अनुसरा, शिकवण बुद्धाची, अनुसरा, शिकवण बुद्धाची. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. या नागोठणे विभागातील अनेक मान्यवर पदाधिकारी सभासद या सभागृहामध्ये उपस्थित होते. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं तो समाज सुधारणा कार्यक्रमाला माता ज्योतिबा फुले, माता भीमाई, माता रमाई, माता जिजाई. बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 चे उपाध्यक्ष व सूत्रसंचालक आयुष्मान प्रभाकर ओवाळ यांनी या सभागृहात बुद्धवंदना घेण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 3 चे बौद्धचार्य श्रामनेर आयुष्मान किसन धर्मा शिर्के यांना अनुमोदन दिले. सामुदायिक विजय पद्धती ग्रहण करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जयंतीचे वातावरण आनंदित करण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश कांबळे यांनी मोठ्या जल्लोषाने भीम घोषणा दिल्या.
तसेच बुद्धांच्या प्रतिमेस व डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेस नागोठणे विभागाचे पदाधिकारी व सभासद यांनी पुष्प अर्पण केले. जयंती उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष आयुष्मान शांताराम गायकवाड तसेच उत्सव कमिटीचे अध्यक्ष आयुष्मान संजय जाधव या 2 पदाधिकारी व समस्त कार्यकारिणी सभासद मंडळींच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले. शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. आठवता इतिहास तेही वाहित बोलकी, तेही वाहित बोलकी, नाही हालकी फुलकी आणि माणस मानसा जणू सोनिया सारखी, जणू सोनिया सारखी माणूस केलाच पारखी. उकी राहण गावकी, गावकी न मारकी, गावकी न मारकी होती आमुची मालकी. पिढ्या पिढ्यांचं दुकान नव्हतं इकल्या रातीत, नव्हतं इकल्या रातीत साथी रोगाच्या साथीत. माझ्या जातीत जातीत पोर नशीब जातीत, माझ्या जातीत जातीत पोर नशीब जातीत. हिम 100 नंबरी कोण मऊच्या मातीत, हिम 100 नंबरी कोण मऊच्या मातीत. सभाध्यक्ष माननीय शांताराम गायकवाड यांनी महापुरुषांना वंदन करून धम्म अनुयायांना शुभेच्छा दिल्या. निवृत्त वन अधिकारी आयुष्मान विकास भागुराम जाधव यांनी आपल्या सुंदर अशा कवितेने भीमाचे वर्णन केले. आरोग्यविषयक सल्लागार निखिल कांबळे यांनी शरीरातील ॲसिडिटीबद्दल आरोग्यदायी माहिती दिली.
ज्याच्यामुळं तुझी मानवर, ज्याच्यामुळं तुझी मानवर, ज्यानं साऱ्याच केलंय बर, निळ्या हातात झेंडा धर, निळ्या हातात झेंडा धर, जा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर, अर्जा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची नागोठणे शहरातून भव्य मिरवणूक काढताना फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तत्पूर्वी बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आयुष्मान शांताराम गायकवाड यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलवंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार घालून त्यांना मानवंदना देऊन मोठ्या जल्लोषाने शिवगर्जना घोषणा समस्त कार्यकर्ते व सभासद मंडळींनी दिल्या. बोर्ड में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता, डॉक्टर तो बहुत देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता, नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता, और इस जहां में दूसरा अंबेडकर पैदा हो नहीं सकता. ये कवकिलाच्या लेखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं लेखन कुणी नाही केलं, कुणी नाही केलं भलं माय. दिल्लीचं दालन, दिल्लीचं दालन फुलं माय. कुणी नाही केलं भलं माय, मग दिल्लीचं दालन फुलं माय. या मिरवणुकीत प्रत्येक लहान मुलं, महिला आणि पुरुष वर्ग, सहकार्यकर्ते, सभासद मंडळी या मिरवणुकीचा आनंद लुटत होते. ये कवकिलाच्या लेखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं लेखन माय. मग कुणी नाही केलं भलं माय, अगं दिल्लीचं दालन फुलं माय.
धम्म उपासक उपासिकांना क्रांतिकारी मानाचा जयभीम करतो मी. तर असा हा आनंदाचा क्षण 135व्या डॉक्टर बाबासाहेबांच्या भीम जयंती दिनी आनंदात नाहतो मी, बा भीमाचा जन्म हृदय राहतो मी. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 3 चे उपाध्यक्ष व सूत्रसंचालक आयुष्मान प्रभाकर ओवाळ यांनी मंचकावरील प्रमुख पाहुणे यांचे समालोचन व स्वागत केले. सन्माननीय डॉक्टर मुदुजी निळे, प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, विद्यापीठ मुंबई, यांचं स्वागत इथे होत आहे जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं. बौद्धजन पंचायत समिती व जयंती उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची व सभासदांची शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. तसेच नागोठणे परिसरामधले समाजकारक आणि पदाधिकाऱ्यांचेही जयंती उत्सव कमिटीच्या हस्ते शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, उजनी धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अध्यक्ष आणि एक उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व, संपूर्ण महाराष्ट्रभर आंबेडकरी चळवळीमध्ये यांची सक्रियता आहे. महाराष्ट्रातल्या 2014-2019च्या विधानसभेमध्ये केवळ पक्ष संघटनेच्या आदेशावरून त्यांची विधानसभा म्हणजे आमदारकी हुकली. असे आपल्या सर्वांचे लाडके आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री रामभाऊ जगदाळे साहेब, दानशूर व्यक्तिमत्व उर्फ रामशेठ जगदाळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. समाजाच्या वतीने आम्ही त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 याचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय वसंत जाधव साहेब, त्याच पद्धतीने 2 या सभेमध्ये प्रमुख पाहुणे लाभलेले
प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग विद्यापीठ मुंबई येथील प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर मृदुल निळे यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेबांनी जीवनामध्ये 3 मूलभूत बदल व विचारांची देवाणघेवाण कसे करायचे व कसे प्रखर मांडायचे हा दृष्टिकोन सांगत होते. की सगळ्यात पहिलं म्हणजे समाजामध्ये जर का आपल्याला बदल घडवून आणायचा आहे तर त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत त्या सांगितलेल्या. सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे की आपला जे राहणीमान आहे ती बदलली पाहिजे. कारण की आपण 100 वर्षापूर्वी आपण ज्या पद्धतीने जगत होतो त्याच्यामुळे बाबासाहेबांचं सगळ्यात पहिलं 14 तळ्याचं जे भाषण होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपली राहणीमान बदलली पाहिजे. आपण कशा पद्धतीने राहतो, कशा पद्धतीने वागतो, कशा पद्धतीने कपडे घालतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलल्या पाहिजे जेणेकरून की समाजामध्ये बदल होऊ शकतो. दुसरं त्यांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे ते म्हटले की आपले प्रोनाऊन्सिएशन्स, आपली जी भाषा आहे ती अजून जास्त शुद्ध केली पाहिजे, हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि तिसरं त्यांनी सांगितलं रिवायटलाइज आवर थॉट्स, आपले जे विचार आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी बदल घडवून आणणं गरजेचं आहे. आणि हे जे जुने विचार आहेत किंवा ह्या आपण चातुर्य वर्ण्यामध्ये राहिलेलो आहोत आणि आपण नेहमी कोणतरी आपल्याला डॉमिनेट करत आलेलं आहे त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला विचार आणि विचार मंथन करणं खूप जास्त गरजेचं आहे. जयंती स्वागताध्यक्ष कमिटीचे आयुष्मान चंद्रकांतजी गायकवाड यांनी मंचावरील प्रमुख वक्ते व पदाधिकारी तसेच सभासद जयंती कमिटीचे आभार व्यक्त केले. तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 3चे आयुष्मान शांताराम गायकवाड यांनीही मंचकावरील प्रत्येकी जयंती उत्सव कमिटीचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
या विजे म्युझिक प्रस्तुत भीमक्रांतीचा एल्गार लाईव्ह कॉन्सर्ट यांचे संपूर्ण चित्रीकरण आपण पुढील भागात पाहू.